शहाणपण नारायण तोची सत्य नारायण, शहाणपण नारायण तोची सत्य नारायण। एका शहाणपणा वीण, एका शहाणपणा वीण जीवनात दाणा दाण। शहाणपण नारायण तोची सत्य नारायण, शहाणपण नारायण तोची सत्य नारायण। शहाणपण वरदान तीच सोनियाची खाण, शहाणपण वरदान तीच सोनियाची खाण। एका शहाणपणा वीण, एका शहाणपणा वीण जीवनात दाणा दाण। शहाणपण नारायण तोची सत्य नारायण, शहाणपण नारायण तोची सत्य नारायण, शहाणपण नारायण तोची सत्य नारायण। अरे आज अचानक घरी भेटण्याचा बेत कसा काय केलास? अरे सहज रे, अरे बरेच दिवस झाले आपण भेटलो नव्हतो आणि बाहेर कुठे भेटून असे मन मोकळेपणाने गप्पाच मारता येत। ते मात्र आहे, पण एक पुढच्या वेळी मात्र माझ्या घरी भेटायचं। अरे ते बघू नंतर आपण। बरं मला तुझ्याकडून एक सल्ला हवाय। सल्ला? कसला रे? अरे माझा भाऊ आहे ना मनोज, तो याच वर्षी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची डिग्री मिळवली त्याने। काय सांगतोस? अरे वा. आणि आता त्याच्या मित्रांबरोबर तो स्टार्टअप सुरू करतोय। ओ अच्छा। पण मला असं वाटतं की आता त्याने तो बिझनेस करावा की नाही करावा, म्हणजे त्याने या बिझनेस मध्ये उतरावं की नाही उतरावं, अशा टाईपचा एक सल्ला हवाय। तर तू देशील का तो सल्ला? बोलून बघतो त्याशी। आहे घरी तो? हो आहे, मी बोलवतो त्याला लगेच। प्रदीप, हा माझा धाकटा भाऊ मनोज। मनोज हा माझा कॉलेजचा मित्र प्रदीप। हे हाय, कॉंग्रॅच्युलेशन्स इंजिनियर झाल्याबद्दल। हो थँक्स। काय म्हणतो, काय आहे तुझा प्रोजेक्ट? आम्ही शाळेचे 2 मित्र आणि मी, आम्ही 3 जण मिळून पेपर बॅगचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करणार आहोत आणि त्यात मी ऑनलाईन बिझनेस हँडल करणार आहे। आम्हाला फक्त मशिनरी आणि रॉ मटेरियलसाठी भांडवल लागणार आहे। त्या त्यांच्यापैकी एका मित्राची स्वतःची जागा आहे। हो, आणि नाही या बिझनेसला डिमांड तर आहेच मार्केटमध्ये। मग यात तुझं काय मत आहे? काय याने या बिझनेस मध्ये उतरायला पाहिजे की नको? बिझनेस करायला काहीच हरकत नाही रे। छान, म्हणजे आता महत्वाची गोष्ट राहिली ती म्हणजे भांडवल। हो, आम्ही 3 मित्र आहोत तर आम्हाला प्रत्येकी 20 लाख रुपये लागणार आहेत। 20 लाख? एवढे कसे उभे करणार आहात तुम्ही? प्रदीप यार, आम्ही खूप विचार केला यार, नोकरी करून कंटाळा आला आम्हाला आता यार। कितीही बचत करा तरी महिन्याच्या शेवटी कडकी लागतेच लागते आणि कोणी लाखाच्या खाली बोलतच नाहीये। आता ठरवलंय, जेब घ्यायची म्हणजेच घ्यायची। ते सगळं ठीक आहे रे, पण हे 20 लाख रुपये कसे उभे करणार आहात तुम्ही? मी लोन घेणार आहे। लोन? हो, तू प्लीज ह्यासाठी गॅरेंटर राहा। मी? आणि गॅरेंटर? अरे प्रदीप बघ, माझ्या जवळचं असं कोणीच नाहीये रे, तूच फक्त माझ्या जवळच आहेस आणि तुझा लहान भाऊ समजून याला मदत कर। बघ तुझ्या वडिलांचं अकाउंट आहे, त्यातून सहज लोन पास होईल। तुझ्या ह्या विचाराने ह्याचं करिअर बनून जाईल यार। हॅलो, हो बोलतोय। काय? हो 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 हो। ठीक आहे, ओके ओके ओके। हॅलो राकेश। हा प्रदीप। अरे मला बँकेतून फोन आला होता आता, मनोजने गेल्या 6 महिन्यापासून पैसेच नाही भरलेत। हो रे, त्याला त्याच्या पार्टनरने फसवलं, त्याचं सगळं नुकसान झालं यार। अरे
मग आता हे तू हे पैसे कसे भरणारस आता? प्रदीप, मी हळूहळू करून भरेन सगळे हप्ते मी. अरे यार, आता हे पैसे मी जर नाही ना भरले तर बँक माझं अकाउंट फ्रीज करेल. चांगलंच अडचणीत टाकलेस यार तू मला आता. तुम्ही रस्त्यावर याल अशी कशी हमी द्याल, घरदार सांभाळून कोणा हमी द्या लिहून. शाणपण वरदान तीच सोनियाची खाण. मला ते शक्य नाहीये रे. 3-4 लाख रुपये असते ना तर गोष्ट वेगळी होती. आणि बघ, माझ्या वडिलांना याच्यामध्ये आणण्याचा प्रश्नच येत नाही. 20 लाख रुपये माझ्यासाठी खूप मोठी रक्कम आहे रे. एवढ्या मोठ्या रकमेची हमी प्लीज मी नाही घेऊ शकत. हमी पत्र म्हणजे प्रत्येक जेव्हा लोन घेतात कोणी, तेव्हा लोन घेतल्यानंतर बँक गॅरेंटर मागतं. आता या गॅरेंटरचा अर्थ कोणाला काही नीट समजत नाही. आणि बहुतेक लोक काय, ओळखीचे लोक विचारल्या म्हटल्यानंतर सही करून देतात, जास्त विचार करत नाहीत त्याच्यावर. आता आपल्या फॅमिलीमधला जर कोण आपल्याकडे आला, आपला भाऊ आला किंवा आपली कोणी आली आणि त्यांनी जर लोनवर सही कर गॅरेंटर म्हटलं तर आपण गपचूप करतो. का आपल्याला एक म्हणजे भीड असते, भावाला नाही कसं म्हणणार, नातेवाईकाला नाही कसं म्हणणार, ही भीड असते. पण मराठीमध्ये जी म्हण आहे ना ती खरी आहे, भीड भिकेची बहीण. लक्षात ठेवायचं. तुम्हाला ही भीड तुम्हाला भिकेला लावू शकते. आणि हे मी कशावर सांगतो, हे माझ्याकडे मी अनुभवातून सांगतो. माझ्या इकडे 2 क्लायंट काउन्सिलिंगसाठी माझ्याकडे 2 माणसं आली होती. त्याच्यातल्या एकाने जवळजवळ त्याच्या मुलांनी 2 कोटी रुपयाची गॅरंटी घेतली होती. आणि जेव्हा ज्या माणसाने EMI भरणं बंद केलं तर अचानक याच्यावर धाड आली बँकेची आणि शेवटी याला 2 कोटी भरायला लावले बँकेने. त्याच्यासाठी बिचाऱ्या वडिलांना त्याच्याकडे असलेले प्लॉट्स विकायला लागले आणि 2 कोटी उभे करायला लागले. आता त्याच्याकडे नशिबाने प्लॉट तरी होते, नाहीतर काय झालं असतं विचार करा तुम्ही. त्याची सगळी मालमत्ता जप्त केली असती. अशी गंभीर परिस्थिती निर्माण होती. लक्षात ठेवायचं. माझा अजून एक मित्र आहे, त्याच्यावर पण हाच प्रसंग आला. त्याच्या पगारातनं पैसे कापायला सुरुवात केली, कारण त्याच्या कंपनीने त्याचं सॅलरी सर्टिफिकेट दिलं होतं आणि त्यांनी कंपनीला सांगितलं होतं की तुम्ही कापाल म्हणून पैसे. त्याच्या पगारातनं पैसे कापायला लागले. पण याचं गांभीर्य आहे ना कोणाला कळत नाही. सगळेजण काय करतात, कोणी विचारलं गॅरेंटर आहे ना, आपण गॅरेंटर राहायचं, मी सही करायला काय मोठं आहे म्हणून लोक सही करतात. पण आता या सगळ्या अनुभवानं एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणी गॅरेंटर म्हणून सही करताना खूप विचार करून करा. तो लोन कशासाठी घेतोय, तो लोन भरण्यासाठी त्याची कॅपेबिलिटी आहे का. कारण कधी कधी आपल्याला माहित असतं की हा कधी त्याच्यातनं बाहेर येणार नाही, हा लोन घेतोय पण याच्यातनं बाहेर येणं कठीण आहे. तेव्हा आपण ते आपल्या अंगावर जबाबदारी घेणं म्हणजे आपण ते पैसे आपल्याला भरायला लागणार याच्याबद्दल नक्की लक्षात ठेवा. समजलं ना. मग तुम्ही म्हणा काय असं करायचंच नाही का, मग लोकांनी लोन कशी घ्यायची, गॅरेंटर कोण राहिलं नाही तर कसं. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्हाला जर भीड असेल किंवा कोणासाठी तुम्हाला गॅरेंटर राहायची गरज असेल तर किती अमाऊंटची गॅरंटी ठेवायची हे पण तुम्ही विचार केला पाहिजे. आता माझ्याकडे समजा 10 कोटी आहेत तर 10-20 लाखावर मी गॅरंटी राहू शकतो, 50 लाखावर राहू शकतो. काय होईल जास्तीत जास्त 50 लाख जातील, मॅक्झिमम काय होऊ शकतं 50 लाख जातील. तरी माझ्याकडे 10 कोटी आहेत, बरोबर की नाही. पण माझ्याकडेच आहे 10 लाख आणि तुम्ही 10 लाखावर गॅरंटी राहिला तर तुमच्यासारखे मूर्ख तुम्हीच ना. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की किती अमाऊंटची आपण गॅरंटी घ्यायची. पहिल्यांदा गॅरेंटर राहायचं की नाही हा पहिला विचार करा. उठल्या सुटल्या कोणासाठीही गॅरेंटर राहू नका. जो माणूस आपल्या ओळखीचा नाही, त्याचा बिझनेस काय माहीत नाहीये, त्याच्याकडे कसली प्रॉपर्टी आहे काही माहीत नाही आपल्याला, अशा लोकांच्या बद्दल गॅरेंटर राहूच नका. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा आहे की राहायचंच झालं, कधी कधी आपल्या नातेवाईक पुढे आपल्याला काय चालत नाही. आपला मेवणा असेल, आपला भाऊ असेल तर कधी कधी आपल्याला मदत करायला लागते.
तर किती अमाऊंटची गॅरंटी आपण राहायचं याचा तुम्ही थोडासा विचार करा आणि तेवढ्या त्याची तुम्ही गॅरंटी राहा. असं जर केलं ना तर तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. म्हणून लोन घेताना पण आपली कॅपेबिलिटी बघूनच लोन घेतलं पाहिजे. लोक लोन सुद्धा भरपूर घेतात आणि मग प्रॉब्लेम मध्ये सापडतात, कळलं ना. त्यामुळे हमी पत्र, गॅरंटी, गॅरंटर करताना खूप विचार केला पाहिजे. सहजासहजी सहज सही करू नका. ते ऍग्रीमेंट पूर्ण वाचा. आपल्याला सवय काय असते माहिती, आपण ऍग्रीमेंट वाचतच नाही. कुठे सही करा म्हणतो तिथे आपण सही करतो. त्यांना सांगायचं कोणी गॅरंटर म्हटल्यानंतर मला हे जरा वाचू दे, तुमच्या चार्टर्ड अकाउंटंटला, तुमच्या लिगल ऍडवायझरला दाखवा की त्याच्यामध्ये आणि कुठले क्लॉज नाहीत की आपण त्याच्यातनं प्रॉब्लेम मध्ये सापडू. ह्या एपिसोड म्हणून मी एवढंच सांगतो की गॅरंटर म्हणून राहताना पहिल्या गोष्ट राहूच नका. राहण्याची जर पाळी आली तर किती अमाऊंटला गॅरंटर राहायचं हे तुम्हीच ठरवा, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात, खरं शहाणपण हे शुभ नियती निर्माण करण्यात आहे. हे शहाणपण शुभ चिंतन, शुभ इच्छा, शुभ बोलणं व शुभ करणे ह्याच्यातून निर्माण होतं. ह्यासाठी ही विश्व प्रार्थना म्हणा. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. ही विश्व प्रार्थना दिवसभरात रिकामपणे व रात्री झोपताना झोप येईपर्यंत म्हणा व आपल्या जीवनात यश, सुख, आरोग्य व ऐश्वर्याची प्रचिती घ्या.